2007 सालापासून आपण वाढदिवसानिमित्तानं हार तुरे न स्वीकारता वह्या स्वीकारतो। दरवर्षी 5-6 लाख वह्या सामान्य माणसं आणून देतात आणि त्या जवळजवळ 500 शाळांमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आपण देण्याचं काम या ठिकाणी करतो। साधारणपणे 90,000 ते 1 लाख मुलांच्यापर्यंत या वह्या पोचवायचं काम करतो। उद्देश एवढाच आहे, यावर्षीच्या या वह्यांमध्ये आम्ही मोबाईलचा अतिवापर हा विषय मुलांच्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। प्रथमतः ब्लॅक बॉक्स आता ताब्यात मिळाले असं सरकारनं सांगितलेलं आहे, त्याच्यावरूनच नेमकं काय घडलं हे लोकांच्यापर्यंत येईल। आमची सरकारला अपेक्षा एवढीच आहे की माहिती पब्लिक डोमेनमध्ये यावी, कारण की शेवटी ही दळणवळण व्यवस्था ही जागतिक दळणवळण व्यवस्था। जगामध्ये विमानाच्या माध्यमातून प्रवासी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि आज भारतामध्ये ही घटना घडल्यानंतर याच्या मूळ कारणामध्ये जाणं काही तांत्रिक दोष होता का? कारण की जे प्रवासी भविष्यकाळात किंवा आत्तासुद्धा प्रवास करतात त्यांच्यामध्ये भारताबद्दलची विश्वासार्हता निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणून मला वाटतं सरकारनं यामध्ये तातडीनं पावलं उचलून चौकशी पूर्ण करून जी काही कारणं असतील काही असू देत ती लोकांच्या पुढं आणून उद्याच्या भविष्यकाळात हे भारतामध्ये घडता कामा नये अशा पद्धतीची इमेज ही जागतिक पातळीवर जाणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण की शेवटी जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर प्रवासी करणाऱ्या माणसाला आपण सेफ आहोत हा विश्वास सरकारनं उद्याच्या भविष्यकाळात देणं अत्यंत गरजेचं आहे। मला वाटतं या सगळ्या प्रकरणाकडं गांभीर्यानं बघणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे। ज्या कुटुंबियांचं या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांचा आधार देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता पाहणी फोटो सेशन यामधून नेमकं काय मिळणार आहे हे आम्हाला कळत नाही, परंतु कुटुंबियांना आधार देणं त्यांचे अश्रू पुसणं आणि अशी घटना परत होऊ शकणार नाही हा एअरलाईन्सच्या माध्यमातून भारताच्या वतीनं जगामध्ये संदेश जाणं हे मला वाटतं प्रायोरिटी सरकारची असली पाहिजे। समितीला कार्यकाळ दिलाय का मला माहीत नाही, कारण की महायुतीच्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू। अजितदादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता। आत्ता बच्चू कडूंना एक आश्वासन देण्यात आलेलं आहे, त्यात कार्यकाल लिहिला पाहिजे की किती दिवसात ही समिती अहवाल देईल आणि किती दिवसात ही कर्जमाफी होईल। नाहीतर समितीचा अहवाल हा अजून 1-2 वर्ष चालायचा। फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नये, या राज्यातल्या निवडणुका आहेत म्हणून या समितीची स्थापना होऊन फक्त त्याच्यासाठी देखाव्यासाठी न होता तातडीनं आणि किती दिवसात सरकार निर्णय घेणार हे यातलं महत्त्वाचं आहे। मला वाटतं हर्षवर्धन संकपाळ आमचे प्रदेशाध्यक्षांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। महापालिका जिल्हा परिषद याच्या प्रभाग रचना राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। पूर्वी कायदा होता की या प्रभाग रचना याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता, परंतु मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी हा कायदा बदलण्यात आला आणि हा अधिकार RDD डिपार्टमेंट आणि नगर विकास विभागाने घेतला। आमचा आक्षेप त्याला आहे की त्यावेळी निवडणूक आयोगानं हे अधिकार आपले द्यायला नको पाहिजे होते। ठीक आहे, आता ते सरकारकडे आलेले आहेत। आमची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून असणार आहे की या राज्यामध्ये प्रभाग रचना करताना दबावानं कुठलंही प्रभाग रचना होता कामा नये, कुठंतरी नियम बाजूला ठेवून या ठिकाणी होता कामा नये आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून आमचं बारकाईनं लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना आहे, विनंती आहे की आपण चुकीचं दबावाखाली कुठलं या ठिकाणी करू नये। या राज्यामध्ये
जो मॅन्डेट आहे तो लोक निवडणुकीमध्ये देऊ देत, परंतु जी 10%चे या ठिकाणी इकडं तिकडं लोकसंख्येचा विषय आहे त्यामध्ये काही बदल आता प्राथमिकदृष्ट्या 2011ची सेन्सस गृहीत धरून करावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आत्ता आम्हाला मागच्या वेळचे जर निवडणुका झाल्या तर त्या 2011च्या सेन्ससप्रमाणेच झालेल्या आहेत. तरी देखील आत्ता काही जिल्ह्यांमध्ये आकडा वाढलेला दिसतोय. कोल्हापूरमध्ये आजऱ्याचे 2च्या ऐवजी 3च्या ऐवजी 2 झालेले दिसतात. आजऱ्यासारख्या ठिकाणी 50,000चा मतदारसंघ हा जिल्हा परिषदला या ठिकाणी झालेला आहे. काही ठिकाणी 37,000चा जिल्हा परिषद या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. अशी माहिती राज्यामध्ये आमच्याकडे येते आणि त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून यामध्ये निश्चितपणे लक्ष घालणार आहोत. राज्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवण्याचं दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच मोखेड्यामध्ये 8 तास ॲम्ब्युलन्सची वाट बघायला लागली पण ॲम्ब्युलन्स आली नाही. बाळाचा मृत्यू झाला. 90 किलोमीटर ते ट्रेन घेऊन तो बाबा दवाखान्यामध्ये गेला होता. त्याला डॉक्टरांनी पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. अशा अनेक घटना घडत आहेत की खेड्यामध्ये वाडी वस्त्यावर बायका बाळांनी होतात पण तिथं पण यंत्रणा पोहोचत नाही. राज्याचे आरोग्यमंत्री बोलायला तयार होते. या संदर्भात काय परिस्थिती? मला वाटतं मधल्या काळात ॲम्ब्युलन्सचा एक मोठा विषय या राज्यामध्ये आला होता आणि आम्ही तो लोकांच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता की यामध्ये सुद्धा कुणाला या ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत टेंडर द्यावं यामध्ये सुद्धा वाद या ठिकाणी झाला होता. आमचं म्हणणं एवढंच आहे, टेंडर कुणाला द्यायचं ते द्या, परंतु गरिबाला सेवा देण्याचं काम या ठिकाणी करा. जी ॲम्ब्युलन्स सेवा काँग्रेस राष्ट्रवादीची आमची सत्ता असताना आम्ही या राज्यामध्ये आणली. राजीव गांधी जीवनदायी योजना आम्ही या ठिकाणी आणली. ॲम्ब्युलन्स फोन केला की 10 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोहोचेल ही योजना आम्ही सुरुवात केली. आता ती कुठंतरी मोडकळीस आणून नव्या कुणाला तरी या ठिकाणी काहीतरी मदत करायची का अशी भावना आहे. म्हणजे एका बाजूला दाखवायचं हे चालत नाही आणि मग नवा कोणतरी माणूस आणायसाठी हे प्रयत्न चालला आहे का. तर आमची सरकारला विनंती आहे, तुम्हाला नवं काय करायचं ते करा, परंतु आत्ता किमान लोकांच्या आरोग्याशी या ठिकाणी खेळू नका. या 102 ॲम्ब्युलन्सचा आपण मागचा कार्यकाळ बघितला तर चांगली सेवा आत्तापर्यंत त्यांनी दिलेली आहे. मग आत्ताच ही सेवा खंड का होते, आत्ताच या सेवेमध्ये प्रॉब्लेम काय येतोय याचा विचार सरकारनं करणं अपेक्षित या ठिकाणी असणार. शेवटी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मुशीमध्ये आदरणीय उद्धव साहेब असतील, राजसाहेब हे दोघेही या ठिकाणी तयार झालेले आहेत. शेवटी या राज्यामध्ये कुठल्याही कौटुंबिक घरामध्ये या ठिकाणी 2 होणं हे संयुक्तिक नाही, एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. शेवटी या राज्याच्या हितासाठी जर ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र येत असतील तर काँग्रेस म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.